आज नॉनव्हेजचा बेत आहे घरी, कारण सावीचं 3 दिवस झालं त्यांच्या मागं कुटकुट आहे की बाबा चिकन खायचंय चिकन खायचंय. तर चला मग चिकन घरी बाय. आता सुरू केलं आपण. चिकन खायचं खायचा चलो. आता कांदा आणि खोबरं ह्यांना लाल भाजून मी त्याचं वाटण करून घेतलं होतं. आता हे वाटण अर्ध फ्रायसाठी वापरणार आहे आणि अर्ध भाजीसाठी. आता मी इथं फ्राय करते, त्यासाठी तेलामध्ये त्यातलं थोडंसं वाटण टाकलं आणि आपलं लाल तिखट, काळं तिखट आणि मीठ. जास्त काही नाही, जे काही भाजीची प्रोसेस असते ती फ्रायची असते. फक्त जे आपण उकड करतो त्याचा स्टॉक टाकायच्या ऐवजी फक्त त्यातले पीस टाकायचे फ्रायला. आणि मस्त असा फ्राय तयार आहे. हे बघा किती टेम्पटिंग दिसतोय. नंतर मी भाजीची तयारी केली आणि भाजीला मी वाटण लसूण आणि अद्रक हे वेगळं ठेचून करत असते, कारण तशी चांगली चव येते. मग तेलामध्ये लसूण अद्रकची पेस्ट टाकली आणि नंतर जे काही वाटण टाकलं होतं ते टाकलं. काळं तिखट, लाल तिखट आणि जे डाळव्याचं पीठ करून ठेवलेलं असतं, मी बेसन नाही वापरत, तो डाळव्याचं पीठ करून ठेवलेलं असतं ते घातलं. आणि नंतर स्टॉक घातला, जो काही उकड होती आपली तो. आणि थोड्या वेळ असं मस्त तेल सुटेपर्यंत त्याला ठेवायचं. आणि नंतर जेवढं काही तुम्हाला पाणी हवं, जेवढं काही म्हणजे तुम्हाला भाजी करायची की ते थोडंसं गरम करून थोडंसं कोमट करून त्या भाजीमध्ये घालायचं. लोड शेडिंग का वार बिन होता तरी मी गेली बिजली. गावानं हाताला आलं न लसूण वय मी लय घाबरली. पक्याला धाडलं वाण्याकडून चुल मी पेटवली. टाकताना फोडणी धुरान वय मी केवढे गुदमरली. पक्याला धाडलं वाण्याकडून चुल मी पेटवली. टाकताना फोडणी धुरान वय मी केवढे गुदमरली. आधी पापा कसं आहे?